मी आणि निल्या शाळेपासूनचे जिवलग मित्र. आमच्या दोन्ही घरांचा अगदी जवळचा घरोबा. आता मी म्हणजे विलास केळकर आणि निल्या म्हणजे निलेश देशपांडे. शाळेपासूनच आहा दोघांना बाई हा विषय अगदी जवळचा आणि वेडावणारा. शाळेच्या शेवटच्या वर्षात आम्ही दोघांनी सेक्स या विषयाची बरीच माहिती करून घेतली आणि तेव्हापासून वेगवेगळी कामुक कथा असलेली पुस्तके वाचायची, चित्र पाहायची आम्हाला सवय झाली. शाळेत, रस्त्यावर, आजूबाजूला अगदी कुठेही एखादी भरीव शरीराची बाई किंवा मुलगी दिसली की तिच्याकडे अगदी आधाशासारखे पाहत राहायचो आम्ही. जमेल त्या स्त्रीच्या जमेल त्या अंगाला जमेल तसा स्पर्श करण्याची एकही संधी आम्ही सोडत नसू. पुढे कॉलेजमध्ये गेलो, तिथेही बरेच साळे केले पण ते नंतर कधीतरी. इंटरनेटचे युग आहे, तेव्हा सगळ्या प्रकारच्या सेक्सची माहिती झालेली होती. पण तरीही त्या गोष्टीचा आमच्या अभ्यासावर परिणाम झालेला नव्हता. निल्याच्या घरी त्याची आई सुनंदा आणि धाकटी बहीण निकिता, तर माझ्या घरी मी, आई जयश्री, बाबा आणि मोठी बहीण कविता असे चौघेजण. निल्याचे वडील व्यवसायानिमित्त वर्षातले 8 ते 10 महिने परदेशात असत पण तरीही सुनंदा मावशीने निल्या आणि निकिताला त्याची झळ लागू दिली नव्हती. फार हिमतीची बाई. 12वी नंतर मी इंजिनिअरिंगला गेलो आणि निल्या मेडिकलला. त्यामुळे त्याला कॉलेजसाठी लांब जावे लागले आणि तिथेच हॉस्टेलवर राहावे लागणार होते. आईला सोडून जावत नव्हते त्याला पण शेवटी गेला. आमचे रुटीन सुरळीत सुरू झाले. अभ्यासामुळे म्हणा किंवा निल्या नसल्यामुळे माझे त्यांच्या घरी येणे जाणे कमी झाले होते. निल्या हॉस्टेलला निघून गेल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर एकदा मी रविवारचा घरी असताना सुनंदा मावशी घरी आली होती. मला घरात पाहून लगेचच म्हणाली, काय रे विलास, मित्र इथे नाही म्हणून त्याच्या घराला विसरलास की काय? कधीतरी येत जा की. तसं नाही मावशी, हल्ली वेळच मिळत नाही. त्यानंतर बराच वेळ मावशी आणि आईने गप्पा मारत होत्या. नंतर जातानाही येत जा रे विलास, तू दिसलास की निलेश भेटल्यासारखे होते. मीही हो येईन मावशी असे म्हणून पुन्हा टीव्ही पाहण्यात दंग झालो. मग 2-3 दिवसांनीच निल्याचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर निल्याही म्हणाला, काय रे आई म्हणत होती की तू घरी येत नाहीस अजिबात. साल्या माझे घर काय परके आहे का तुला? मग नंतर असाच मी सहज म्हणून निल्याच्या घरी गेलो. अगदी बराच वेळ मी मावशी आणि निकिताशी गप्पा मारल्या आणि अचानकच इतके दिवस न लक्षात आलेली एक गोष्ट माझ्या लक्षात आली. निकिता फार सुंदर दिसायला लागली होती. नुकतीच कॉलेजला जायला लागलेली, वयात येत असलेली निकिता खूपच आकर्षक दिसू लागली होती. तिच्या छातीवरचे 2 गोळे चांगलेच नजरेत भरत होते. गोबरे गोबरे गाल, काळे कुळकुळीत खांद्यांवर रुळणारे केस, बारीक, नाजूक कंबर आणि थोडाशी वाढलेली नितंबाची गोलाई, सगळं काही माझ्या नजरेत भरले. अगदी योग्य त्या ठिकाणी योग्य ती गोलाई आलेली होती तिच्या भरीव शरीराला. मग मात्र माझ्या निल्याच्या घराच्या या वाढू लागल्या. निकिता घरी असल्याची वेळ साधूनच मी निल्याकडे जायचो. तीही मी तिच्या दादाचा जिवलग मित्र म्हणून माझ्याशी अगदी मोकळेपणाने बोलायची. माझ्याकडून अभ्यासातील डिफिकल्टच विचारायची. मग तिला तिच्या अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्याने मी याच वेळा तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करायचो. जमेल तसा तिच्या काही महत्त्वाच्या अंगांना हातही लावायचो. मला वाटते तिलाही माझ्या मनात काय आहे हे समजले असावे. कारण पूर्वी माझ्याशी अंतर राखण्याचा प्रयत्न करणारी निकिता हल्ली माझ्याशी जरा जास्तच मोकळेपणाने राहायला लागली होती. पण मी काही फक्त तिच्या बहरून येण्याच्या तारुण्यावरच फिदा झालेला नव्हतो, तर तिच्या सौंदर्यावरही फिदा झालेला होतो. एकूणच मला ती खूप आवडू लागली होती. बरेच दिवस हे असेच चालू होते. त्यानंतर एकदा असाच संध्याकाळचा मी निल्याच्या घरी गेलो. दार लोटलेले होते. मी दार उघडून घरात गेलो. निकिता बहुतेक घरात नव्हती आणि मावशीही कुठे दिसत नव्हती. तेवढ्यात आतल्या खोलीतून आवाज आला म्हणून मी तिकडे गेलो. त्या खोलीचे दार अर्धवट उघडे होते आणि आत मावशी पलंगावर मुक्तपणे पहुडलेली होती, अगदी अस्तव्यस्त. तिचे डोळे मिटलेले होते. साडी अगदी गुडघ्यांच्या वरपर्यंत सरकलेली होती त्यामुळे तिच्या पोटच्या आणि काही प्रमाणात मांड्याही दिसत होत्या. पदर अस्ताव्यस्त झाल्यामुळे मावशीची छातीही व्यवस्थित दिसत होती. ब्लाऊज असूनही तिचे ते यौवन मला वेडावत होते. आडवी झालेली असल्याने श्वास घेताना तिचे ते भरगच्च उरोज वरखाली होत असल्याने जास्तच टरारून आल्यासारखे दिसत होते. कितीतरी वेळ मी अगदी वेड्यासारखा हे विलोभनीय दृश्य पाहत उभा होतो. माझ्या पंटमध्ये तंबू झालेला होता. पण तेवढ्यातच बाहेर निकिताच्या स्कूटीचा आवाज आला म्हणून मी झटकन बाहेरच्या हॉलमध्ये येऊन बसलो. पण तरीही माझ्या डोळ्यापुढून मावशीचे नुकतेच पाहिलेले भरगच्च रूप नाचत होते. आता निकीशी बोलतानाही माझ्या मनात माझ्या जिवलग मित्राच्या या भरगच्च आईला कसे जवळ करता येईल हाच विचार चालला होता. निकिता काय बोलते आहे याकडे माझे अजिबात लक्ष नव्हते. निकीच्याही ते लक्षात आले.
लक्ष कुठे आहे तुझे विलास? मी तुझ्याशी बोलते आहे. मी काही बोलणार तेवढ्यातच सुनंदा मावशी बाहेर आल्या आणि मला पाहून म्हणाल्या, तू केव्हा आलास रे? झाला बराच वेळ, तुम्ही झोपल्या होतात मी आलो तेव्हा. मी म्हणालो, मी तुम्हाला हाक मारली पण बहुतेक तुम्हाला गाढ झोप लागली होती. अरे माझं डोकं दुखत होते खूप, म्हणून लावून पडले होते. हे सांगताना त्यांनी उगाचच छातीवरचा पदर सारखा केला. त्यानंतर मी थोडा वेळातच घरी आलो आणि संडासात जाऊन भराभर मुटल्या मारून लवड्याला शांत केले. तसाही रोज निल्याकडून आलो की निकिता आठवून मी मुठ्ठी मारायचो. आता तर मला त्या दोघी लेकीनी वेडे केले होते, त्यामुळे मी अगदी गरज झालो होतो. हल्ली रोजच वेळात वेळ काढून मी निल्याच्या घरी जायचो. मावशींनी हे निल्याला सांगितले असावे कारण एकदा तो फोनवर म्हणाला होता, विलास, हल्ली जवळजवळ रोजच माझ्या घरी जातोस, नितूला अभ्यासात मदत करतोस, काय विचार आहे? तुला कोणी सांगितले? असे विचारले तर ही गोष्ट मावशीनीच त्याला सांगितली असे तो म्हणाला. वरती म्हणतो कसा, नितूवर फिदा झाला आहेस की काय? म्हणजे आपली काही हरकत नाही म्हणा. पण साल्या ती माझी बहीण आहे हे विसरू नको. तशी अजून ती लहान आहे, मी ती वेळ कशीतरी मारून नेली. या दिवशी मी पुन्हा निकिता घरात नसण्याची वेळ साधून सुनंदा मावशींकडे गेलो. मावशी जमिनीवर गहू निवडत बसल्या होत्या. केसांच्या बटा त्यांच्या यावर रुळत होत्या. पाय पसरून बसल्याने साडी परकरासकट गुडघ्यापर्यंत वर गेलेली होती, त्यामुळे त्यांच्या गोव्यापान भरगच्च पोटच्या उघड्या पडलेल्या होत्या. छातीवरचा पदर संपूर्णपणे एका बाजूला सरकल्याने त्याच्या दोन ओरोजामधल्या दरीची सुरुवात एकदा स्पष्ट दिसत होती. अगदी एका नजरेत मी हा मसाला टिपला. मला पाहून त्या म्हणाल्या, अरे आज आत्ता कसा आलास? नीतू तर घरात नाही. नीतू हे निकिताचे टोपण नाव होते. सहजच आलो, मी म्हणालो. हे सांगतानाही माझे लक्ष त्याच्या रुंद गळ्याच्या ब्लाऊजमधून दिसण्याच्या घडीकडेच होते. त्यांच्या हे लक्षात आले अन झटकन त्यांनी पदर आणि साडी सारखी केली. आणि माझ्याकडे पाहून त्या अगदी गोड हसल्या. त्या माझ्याकडे पाहून हसल्याने मी गोंधळलो होतो. म्हणजे त्यांच्या लक्षात आले होते की काय माझ्या त्यांच्याकडील या वाढण्याचे कारण, का त्यांना मी त्यांच्याकडे ज्या नजरेने पाहत होतो ते त्यांना आवडले होते. बाईला पुरुषाची नजर लगेच समजते म्हणतात. मावशी साधारणपणे 42च्या असाव्यात. साधारण गोरा, काळ्या केसामध्ये अगदी मोजता येतील एवढेच पांढरे केस. काहीशी स्थूल शरीरयष्टी, पण त्या दिवशी पाहिल्यामुळे त्यांची थाने नक्कीच अजूनही कडक आणि दाबण्यायोग्य असणार असे मला वाटत होते. पोटावर एकच मांसल अशी छान वळी पडायची त्यांच्या. आणि खाली नितंबाचा घेर तर अगदी विचारू नका. कोणत्याही पुरुषाला त्या गरगरीत मोठ्याल्या डोंगरांशी कुस्ती करून त्यामधल्या दरीत उडी घ्यावीशी वाटेल. तात्पर्य काय तर, मावशी अगदी मस्त होत्या, या वयातही. हा सगळा विचार माझ्या मनात सुरू असतानाच त्यांचा दूधवाला आला. अरे विलास, आतून दुधासाठी पातेल घेऊन ये. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले, पण दूधचे पातेले आत घेऊन जाताना मला कशाचा तरी धक्का लागला आणि पातेल्यातले दूध हिंदकळले. अरे, अरे, सांभाळ, माझे दुधा सांडशील, मावशी अनाहूतपणे म्हणाल्या. मी झटकन म्हणालो, तुमचे दूध कसे सांडीन, ते तर चोखून आणि आता तुमच्याकडे दूध आहे का तरी शिल्लक? त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिले. मलाही मी काय बोललो ते लक्षात आले आणि मी खूप घाबरलो. मी झटकन दुधाचे पातेले आत ठेवून आलो. आणि पुन्हा बाहेर येऊन बसलो. आता मावशी काय बोलतात आणि करतात याचीच मला चिंता होती. पण मी पाहिले त्या माझ्याकडेच पाहत होत्या. काय म्हणालास तू? माझे दूध चोखायचे? माझ्याकडे दूध नसेल असे तुला का वाटते विलास? त्यांच्या ह्या बोलण्यावर मी गप्पच राहिलो. सांग ना, का म्हणालास तू तसे? त्या पुन्हा म्हणाल्या. त्यांच्या यावर राग दिसत नव्हता, त्यामुळे माझी भीड चेपली. मावशी, मूल लहान असताना जोपर्यंत आईचे दुधावर असते तोपर्यंत बायकांच्या शरीरात दूध तयार होते हे मला माहीत आहे. मी म्हणालो. तेवढ्यातच नीतू आल्यामुळे विषय तिथेच संपला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. मी परत जाताना उद्या ह्याच वेळेला ये असे त्या मला म्हणाल्या. मग मी सटकलो. त्यानंतरचा संपूर्ण वेळ उद्या काय होईल याचा विचार करत होतो. दुसऱ्या दिवशी घरून मी कॉलेजला म्हणून निघालो आणि एकदा निल्याकडे गेलो. मावशी एकट्याच घरात. त्यांनी मला पाणी दिले आणि झटकन सरबतही दिले. मग त्या माझ्याजवळ येऊन बसल्या अगदी जवळ. मी चोरून त्यांच्याकडे पाहत होतो. मस्त गुलाबी साडी नेसली होती त्यांनी आणि मुख्य म्हणजे त्या नेहमीपेक्षा जरा जास्तच छान दिसत होत्या. विलास, तुझ्या मनात काय आहे? हल्ली तुझी नजर बदलली आहे. मी तुझ्या आईच्या वयाची आहे हे विसरलास काय? मावशी म्हणाल्या. मला काय बोलावे तेच समजत नव्हते. पण काही झाले तरी हे गुबगुबीत शरीर मला हवेसे वाटत होते. म्हणून मी थोडासा बोल्ड होऊन म्हणालो, मावशी ते मी अगदी चुकून बोललो. पण तुम्ही हे माझ्या घरी सांगू नका.
पण तुमच्याबद्दल मला जे वाटते ते मी बोललो. त्या एकटक माझ्याकडे पाहत होत्या. तुम्ही अजूनही फार छान दिसता. मला खूप आवडता. आणि मी हात मागे नेऊन त्यांच्या खांद्यावर ठेवला. झटकन त्यांनी माझा हात झिडकारला. विलास, तुला मी एक चांगला मुलगा समजत होते. मी तुझ्या मित्राची आई आहे आणि तुझ्या आईच्या वयाची आहे. माझ्यात तुला काय आवडण्यासारखे आहे. पण आता मी अधीर झालो होतो. पुन्हा त्यांच्या खांद्यावर हात टाकून मी मावशींना जवळ ओढले आणि म्हणालो, तुमच्याकडे जे काही आहे ते एखाद्या तरुण मुलीकडेही नसेल. त्या आता थोड्याशा घाबरल्या होत्या आणि माझ्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण मी त्यांना घट्ट धरून ठेवले होते. तसाच मी दुसरा हात त्यांच्या छातीवर ठेवला आणि पहिल्यांदाच मला त्यांचे स्तन किती मांसल आहेत हे जाणवले. संध्याकाळपर्यंत नितू घरी येणार नाही हे मला माहीत होते, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. आज मला माझी सुप्त इच्छा पूर्ण करण्याची संधी होती. मी सुनंदा मावशींना दोन्ही हाताने जवळ घट्ट ओढून घेतले आणि त्यांच्या मानेवर ओठ टेकले. तेव्हाच त्यांच्या घामाचा तीक्ष्ण वास माझ्या नाकात शिरला आणि मी बेभान झालो. मी त्यांचे भारी स्तन त्यांच्या पदर आणि ब्लाऊजवरूनच दाबायला सुरुवात केली. आहाहा, काय सुख मिळाले त्यावेळी. सोफ्यावर बसल्या बसल्याच मी त्यांचा पदर छातीवरून बाजूला केला आणि त्यांच्या दोन गोळ्यामधली दरी स्पष्ट दिसू लागली. मी तसाच वरूनच त्यांच्या ब्लाऊजमध्ये हात सारला आणि ते भरगच्च गोळे चाचपू लागलो. चांगलेच लुसलुशीत होते. मी अगदी अधीर झालो आणि त्यांच्या ब्लाऊजची बटणे अक्षरशः तोडून टाकली आणि काय आश्चर्य, ब्लाऊजच्या आत ब्रा नव्हती, त्यामुळे त्यांचे ते दुधाळ स्तन गपकन खाली गळले. काय सुंदर दिसत होते त्यांचे स्तन. मावशी सुटण्याचा अथक प्रयत्न करीत होत्या, पण त्यांची ताकद कमी पडत होती. आता मी बिनधास्तपणे त्यांचे स्तन दाबू लागलो. त्यांचे स्तन माझ्या हातात मावत नव्हते आणि चांगलेच वजनदार होते. त्यांच्या काळपट चॉकलेटी बोंडावरून बोट फिरवताच माझ्या अंगातून वीज गेल्यासारखे झाले. मी ते निपल्स दोन बोटात घेऊन कुस्करू लागलो आणि त्यामुळे ते तरतरून आल्यासारखे झाले. इथे माझा बाबूराव चांगलाच तापून ताट झालेला होता. इतका वेळ माझ्या हातून सुटण्यासाठी धडपडणाऱ्या मावशींनी आता स्वतःला सैल सोडले होते. मग मात्र मी मुक्तपणे त्यांचे ते दुधाळ गोळे हाताळू लागलो. तसाच पुढे जात मी त्याचा एक स्तन तोंडात घेऊन चोखू चाटू लागलो आणि मग त्याचे ते इंचभर लांब झालेले निपल तोंडात घेऊन चुरपू लागलो. दुसऱ्या हाताने मी त्यांचा दुसरा स्तन एखादा आंबा आवळून पिळावा तसा आवळू लागलो. मावशी स्वस्थ बसून होत्या. दोन्ही स्तन मनसोक्त दाबून आणि चुरपून झाल्यावर मी त्यांच्या मांसल पोटावरून हात फिरवू लागलो. त्यांच्या त्या गुबगुबीत फोमच्या गादी सारख्या पोटाला कुरवाळताना खूप मजा येत होती. त्यांच्या पोटाला पडण्याच्या सुंदर वळीला चिमटे काढत काढत मी त्यांच्या खोल बेंबीत बोट फिरवायला सुरुवात केली. अगदी इंचभर खोल होती त्यांची बेंबी. मी झटकन त्यांच्या बेंबीत जीभ सारून चाटायला सुरुवात केली. मावशींचे मन मला साथ देत नव्हते, पण शरीर बंब करीत होते, कारण मला त्यांचे सुखाचे सुस्कारे ऐकायला येत होते. त्यांचे शरीर माझ्या प्रत्येक कृतीला साथ देताना शहारत होते. मी ओळखले, मावशी आता कसलाही विरोध करणार नाहीत. कारण पुढे जे काही करायचे होते त्याला बाईची साथ असेल तर त्यात जास्त मजा येते, सुख मिळते हे मी कुठेतरी वाचले होते. त्यांचे डोळे मिटलेले होते, चेहऱ्यावर खूप सुख मिळत असल्यासारखे भाव होते. त्यांचा श्वासोवास जोरात होत होता. अगदी धपापतच होत्या त्या. कारण या वयात काका आणि त्या सेक्सचा फारसा आनंद घेत असतील असे वाटत नव्हते. कारण मुळातच त्या काहीशा स्थूल झालेल्या होत्या. काकाही चांगलेच सुटलेले होते. आणि मुळात म्हणजे मूल मोठी झाली की भारतीय बायकांचा सेक्समधील इंटरेस्ट कमी होतो असे म्हणतात. बहुतेक त्यामुळेच की काय मावशी आता विरोध करतील असे वाटत नव्हते. त्यामुळे मी त्यांच्या साडीच्या निरीला हात घातला. मी मावशींच्या साडीच्या निप्यांना हात घातला आणि सावकाश त्यांच्या नित्या खेचू लागलो. त्याचवेळी मावशी भानावर आल्यासारख्या झाल्या. आपण कोणत्या अवस्थेत आहोत हे त्यांना लक्षात आले असावे, कारण त्यांनी माझा हात धरून बाजूला केला, छातीवर पदर ओढून घेतला आणि अतिशय लाजिरवाण्या अवस्थेत त्या उठू लागल्या. मी अगदीच बेसावध होतो. आता मावशी कसलाही विरोध करणार नाही तसेच मला वाटत होते. पण त्यांच्यातील शालीन स्त्री जागी झाली असावी, जी आपले सर्वस्व फक्त आपल्या नवऱ्यालाच अर्पण करते. त्यामुळे त्यांनी आपल्या मनावर आणि शरीरावर नियंत्रण मिळवले असावे. काही क्षण मला काय करावे हे सुचलेच नाही. पण त्यांचा विरोध लक्षात येताच ही संधी पुन्हा मिळणार नाही हे मला जाणवले आणि मी पुन्हा एकदा मावशींना धरले आणि मग सोफ्याऐवजी मी त्यांना त्यांच्याच बेडरूममध्ये जबरदस्तीने नेले. त्यांच्याच बेडवर त्यांना मी जबरदस्तीने झोपवले आणि त्यांचे दोन्ही हात एका हातात धरून मी त्यांच्या साडीच्या निव्या खेचल्या आणि परकराची नाडी सोडवली. सैल झालेली साडी आणि परकर दुसऱ्या हाताने आणखी सैल करीत मी त्यांच्या ओटीपोटावरून हात फिरवू लागलो. काय स्पर्श होता तो.
मौसूद, गुबगुबीत. इतर 4 भारतीय बायकांसारखेच मावशींचेही पोट थोडेसे सुटलेले होतेच, पण त्यांचे ओटीपोट जरा जास्तच गुबगुबीत होते. तसाच हात आणखी पुढे नेत मी त्यांच्या मांडीवर ठेवला. त्या मौसूद स्पर्शाचे सुख घेत मी काही वेळ तसाच स्तब्ध राहिलो आणि मग त्यांच्या मांडीवरून हात फिरवू लागलो. अजूनही मला त्या सुंदर मांड्यांचे दर्शन होत नव्हते, कारण अजूनही साडी आणि परकर त्यांच्या अंगावर होताच. माझा एक हात त्यांना धरून ठेवण्यात गुंतलेला असल्याने दुसऱ्या हाताने मला त्यांच्या निंबाखाली अडकलेली साडी आणि परकर पूर्ण खाली सारणे जमत नव्हते. मी हात फिरवत फिरवत त्यांच्या मांड्यामध्ये आणला, पण त्याच्या स्वर्गाचे द्वार काही मिळेना. मी चाचपून पाहिले आणि माझ्या लक्षात आले की त्यांनी चक्क चड्डी घातली होती आणि ती सुद्धा जुन्या पद्धतीची असावी. मी तसाच अंदाजाने त्यांच्या मांड्यांमधून हात फिरवू लागलो. तिथे थोडी ओल जाणवत होती. म्हणजे मावशींनी कितीही विरोध केला तरी त्यांचे शरीर सुख घेत होते आणि सुखासाठी आसुसले असावे. मी ज्या ठिकाणी ओल जास्त जाणवत होती त्या भागावर अंदाजाने बोटे फिरवू लागलो. मगाशी विरोध करण्याने आणि सुटण्याची धडपड करण्याच्या मावशींचे शरीर पुन्हा सैलावले होते. मी त्यांचे हात सोडले आणि मग त्यांच्या कमरेशी बसून त्यांची नितंबाखाली अडकलेली साडी आणि परकर खाली खेचून काढला. आता मावशींच्या अंगावर फक्त ती जुन्या पद्धतीची चड्डी होती आणि त्यांचे ते गोरेपान गुबगुबीत शरीर अगदी व्यवस्थित दिसत होते. मावशींचे डोळे मिटलेले होते. मी त्यांच्या चड्डीची नाडी सोडली आणि मावशींना पूर्ण विवस्त्र केले. आहाहा, काय विलोभनीय दृश्य होते ते. मी त्यांच्याकडे चेहे यापासून पायाच्या अंगद्याप न्याहाळले. त्यांची गोरीपान काया उठून दिसत होती. त्यांचे स्तन 2 बाजूंना झुकलेले होते, त्यावरील काळपट चाकलेटी निप्पल्स तरारून आल्यासारखी झालेली होती. पोट थोडेसे सुटलेले, एक नाजूक अशी वळी, त्या मांसल पोटाचा गुबगुबीतपणा ओटीपोटापर्यंत गेलेला होता. त्यांच्या मांड्या चांगल्याच भरदार होत्या. तुम्ही ताजे ताजे केळीचे खांब पाहिलेले असतील तर ते कसे दिसतात ते आठवा. अगदी तशाच त्यांच्या मांड्या दिसत होत्या. पोटच्यांना छान फुगीरपणा होता आणि स्त्रीशरीराचा सर्वात महत्वाचा भाग, ज्याला मी लव्ह टनेल म्हणतो, तो भाग काळ्या कुळकुळीत कुरळ्या केसांच्या भरगच्च जंगलात लपलेला होता. मी त्या जंगलातून बोटे फिरवली आणि मावशीच्या स्वर्गाच्या दाराचा स्पर्श झाला. मी तेवढ्या भागावरचे केस बाजूला सारले आणि मला त्यांच्या पुच्छीचे दर्शन झाले. त्यांच्या पुच्छीच्या बाहेरच्या पाकळ्या काळपट रंगाच्या होत्या आणि बाजूला छानसा फुगीरपणा होता. मी त्या पाकळ्यांवरून बोट फिरवताच मावशी प्रचंड शहारल्या. त्यांचे पाय एकदा ताठरले. मावशी उत्तेजित झालेल्या आहेत हे मी ओळखले. मी त्यांच्या पुच्छीच्या बाहेरील पाकळ्या बाजूला सारल्या आणि आतला गुलाबीपणा दिसला. त्यांचा मदनमणी चांगलाच तरारला होता. मी त्याच्याशी खेळू लागलो आणि मावशींची तडफड वाढली. कधी बोट आत खुपस, कधी सावकाश बोट संपूर्ण बेगेवरून फिरव, कधी त्यांच्या दाण्याला बोटांच्या चिमटीत चूर. असे प्रकार करत करत मी त्यांची योनी पूर्णपणे हुळहुळी करत करत मजा घेत होतो. अचानक त्यांचे शरीर ताठरू लागले, त्यांचे सुस्कारे वाढले, तडफड वाढली आणि काही क्षणातच मावशी झाडल्या. त्यांचा योनिरस पाझरू लागला. त्या नुसत्या घामाने डबडबल्या होत्या. इथे माझा लंड ताठून ताठून कडक झाल्याने दुखू लागला होता. अजूनही मी पॅट काढलेली नसल्याने त्याला रग लागलेली होती. मी मावशींकडे पाहत अंगातले कपडे काढून टाकले, फक्त अंडरवियर ठेवली, त्यामुळे माझा बाबूरावांना थोडासा आराम मिळाला. मावशींची पाजळणारी योनी पाहून मला अगदी राहावेना. मी त्यांचे दोन्ही पाय फाकवून त्यांच्या मांड्यांमध्ये बसलो आणि त्यांच्या योनीजवळ तोंड नेऊन तिथला धुंद सुवास छातीत भरून घेतला. जगातले सगळ्यात महागडे अत्तरही त्या सुगंधापुढे फिके ठरले असते. तिथले केस बाजूला करून मी ते भोक नीट जवळून पाहून घेतले, तिथून पुन्हा एकदा बोट फिरवले. एखादा झरा अखंड पाझरतो तशी त्यांची योनी पाझरत होती. मला राहावेना. मी माझी जीभ त्या नाजूक भेगेवर ठेवली आणि चाटू लागलो. मी जीभ त्यांच्या योनीत सारल्याबरोबर मावशी थरारल्या. मी जीभ त्यांच्या भोकात सारली आणि जीभ आत बाहेर करू लागलो. मध्येच मी त्याचा मदनमणी ओठामध्ये दाबायचो, कधी हळूच दात लावायचो. त्यांचे पाणी अखंड वाहत होते. काहीतरी वेगळीच चव होती त्याला, काहीशी तुरट. पण मी एक थेंबही वाया जाऊ न देता सगळे चोखून घेतले. जीभ फिरवून फिरवून मी त्यांची योनी अक्षरशः सोलून काढली. आणि हे सगळे होता होता मावशी पुन्हा एकदा अगदी सरसरून झाडल्या. मला वाटते आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्या पुच्छीला कोणीतरी चाटले असावे, कारण मी त्यांच्या खाली जीभ लावल्यापासून त्या सुखातिरेकाने चित्कारत होत्या, सिस्कारे सोडत होत्या. कंबर उचकवत उचकवत त्या पाय झाडत होत्या. स्त्री शरीर सुखाने कशी बेभान होते हे मी पाहत होतो. त्यांची पुच्छी झडल्यानंतर मी ते सगळे योनिरस अगदी आधाशासारखे पिऊन घेतले. एवढे झाल्यावर मात्र मला राहावेना. मी माझी चड्डी काढून टाकली आणि माझा लंबमोकाट सुटलेल्या बाणासारखा सटकन बाहेर आला.
त्यातून पाणी ठिबकत होते. काय म्हणतात त्याला, हा कामसलील. त्याची जांभळट टोपी टरारून फुगली होती. हाताला चटका लागण्याइतका तो गर झाला होता. त्याला अगदी समोरच उघड्या पडलेल्या विहिरीत सूर मारण्याची घाई झालेली होती. मीही त्याला जास्त वाट पाहायला लावली नाही. मी मावशींच्या मांड्यामध्ये बसलो. माझा लंड त्याच्या बेगेवरून दाबून फिरवला, त्या छोट्याशा बोकावर माझ्या लंडाला नीट बसवला आणि सावकाश आत सरकावला. मावशींची योनी आधीच बुळबुळीत झालेली होती आणि माझा लंडोबा सुद्धा. त्यामुळे माझा लंड अगदी सहज आत शिरला. काही क्षण मी तसाच थांबलो. मला वाटले की माझ्या लंडाला मावशींच्या योनीतील स्नायू आवळून घेत आणखी आत खेचत आहेत. योनीतला गरमपणा, मऊपणा मला जाणवत होता. मग मात्र कधी जोरदार फटके, कधी हळूवार, कधी थांबून मावशींचे स्तन दाब, कधी निप्पलस दाताखाली चुरत चुरत चोख, कधी स्तनांमध्ये डोके घुसळ असे करत करत मी मावशींना झवत होतो. बराच वेळ माझा लंड उत्तेजित झालेला असल्याने पहिल्यांदा झटकन जडला, पण त्याचा कडकपणा तसाच होता. मग तसाच त्यांना ठोकत राहिलो आणि बराच वेळाने मी त्यांच्या गरपुच्छित मी वीर्याचे फवाच्या मागून फवारे सोडले. किती वेळ हा प्रकार चालला होता कोणास ठाऊक, पण मी पूर्ण थकलो होतो, घामाघू झालो होतो. तीच हालत मावशींची होती. पण एवढ्या वेळात मावशी एक शब्दही बोलल्या नव्हत्या, ना त्यांनी उघडले होते. त्या फक्त सुख घेत होत्या, अगदी मनापासून. वीर्याचे फवारे सोडून झाल्यावर माझा लंड नर झाला. मी तसाच त्याला त्या गरपुच्छित काही वेळ ठेवला आणि मग बाहेर काढला. त्याबरोबर त्यांच्या पुच्छीतून माझ्या आणि त्यांच्या योनिरसाचे मिश्रण बाहेर ओघळले आणि त्यांच्या चादरीवर पसरले. एकही शब्द न बोलता मी मावशींजवळ पहुडलो. काही वेळ शांत पडल्यानंतर भानावर आलो. इतका वेळ मी एका प्रकारच्या धुंदीत होतो. पण सगळे करून झाल्यावर मात्र मी पूर्ण भानावर आलो आणि मी काय केले आहे ते माझ्या लक्षात आले. मावशी माझ्या बाजूलाच नागड्या अवस्थेत डोळे मिटून पडल्या होत्या. मी थोडासा घाबरलो होतो, पण मावशी शांत असल्याचे पाहून माझी भीत चेपली. जे काही झाले ते मी जबरदस्तीने केलेले असले तरी मावशींनीही जास्त विरोध न करता हे सुख अनुभवले आहे याची मला खात्री झाली. मी पुन्हा त्यांच्याजवळ झोपलो आणि त्याच्याकडे वळून त्यांच्या भरगच्च स्तनांवर हात फिरवत फिरवत मी पहिल्यांदाच मावशींच्या जाडसर गुलाबी ओठांवर ओठ टेकले. त्यांच्या ओठांची चवही मला वेडावून गेली. मी त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर चुंबनांचा वर्षाव केला. त्याच्या कानाच्या पाळ्या हळूवारपणे दाताखाली चावल्या आणि पुन्हा एकदा ओठांवर ओठ ठेवून जीभ त्यांच्या ओठांमध्ये सारून त्यांच्या मुखरसाची चव घेतली. मावशींची जीभही त्यांच्या पुच्छीइतकीच गर होती. त्यांच्या ओठांचे असे दीर्घ चुंबन घेतल्यामुळे पुन्हा एकदा माझा लंड जागा झाला होता. मावशी मी हळूच त्यांच्या कानात कुजबुजलो, पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही आणि डोळेही उघडले नाहीत. मी पुन्हा म्हणालो, मावशी, डोळे उघडा ना, प्लीज. जे काही घडले त्याबद्दल मला माफ करा. आणि हे सांगताना देखील मी त्यांच्या स्तनांचे हलकेच मर्दन करत होतो. मला तुम्ही खूप आवडता आणि तुमच्या ह्या वयात तुमचे हे भरगच्च शरीर त्या दिवशी पाहिल्यानंतर मला राहावले नाही. कधी एकदा तुमच्याशी रथ होतो असे झाले होते. मी म्हणालो, आणि तुम्हालाही खूप मजा आली आहे. तुम्ही खूप आनंदाने हे सुख घेतले आहे. हे तुमचे सुस्तावलेले शरीर आणि जडावलेले डोळे सांगत आहेत. मी पुढे म्हणालो. मावशींनी डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि बाजूलाच पडलेली चादर अंगावर ओढून घेतली. कुठे शिकलास रे हे करायला? त्या म्हणाल्या. मी नागडाच होतो त्यामुळे त्यांना माझा तणलेला लंब दिसला. जा आता, कपडे घाल, झाले ना मनासारखे. घेतलास ना माझा उपभोग, लाजही नाही वाटत मेल्याला. मावशी, पण मावशी, आपण दोघेही जवळजवळ 2 तास असेच आहोत. आणि आपण संभोगही केला आहे, आता काय लाजायचे? आणि तुम्ही तरी चादरीने का झाकताय स्वतःला? एक विचारू? मी म्हणालो, खर सांगा, तुम्हाला आवडले नाही का हे? बोलता बोलता मी मावशींच्या अंगावरची चादर काढून टाकली. त्याबरोबर मावशींनी चेहरा हाताने झाकून घेतला. काय बोलावे? माझ्यासमोर संपूर्ण विवस्त्रावस्थेत पडलेल्या असताना दोनदा माझ्याशी रद्द झालेल्या मावशी चक्क लाजत होत्या. स्त्री स्वभाव कोणाला समजला आहे? मावशी लाजल्या, चेहरा झाकून घेतला त्यांनी हाताने, पण बाकी सगळे उघडेच पडलेले होते. जे काही घडले होते त्याचा मावशींना राग आलेला दिसत नव्हता, तर त्यांनी ते सुख मनापासून घेतले असे मला वाटले. माझा हुरूप वाढला. मी मावशींच्या स्तनांचे मर्दन सुरू केले. त्यांचे एक स्तनाग्र चिमटीत धरून चुरू लागलो आणि दुसरे चुरपू लागलो. मावशींनी एक सुस्कारा सोडला आणि त्यांनी माझा हात स्तनांवरून दूर सारला. पुरे, आता खूप वेळ झालाय. निकी येण्याची वेळ झाली आहे. आणि काय रे, मघापासून सगळे उपभोगले आहेस तरी अजून हाव जात नाही तुझी. हावरटा सारखा करू नको, मावशी म्हणाल्या. पण मावशी, एकदाच करू द्या ना, मन नाही भरले अजून. मी म्हणालो.
पण मावशींनी माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि माझे कपडे माझ्या हातात देत म्हणाल्या, आता पुरे म्हणजे पुरे. निमूट कपडे घाल आणि घरी चालत हो. त्या स्वतःही उठल्या आणि स्वतःचे कपडे उचलून बाथरूममध्ये गेल्या. मीही संडासात जाऊन बाबूरावांना अंघोळ घातली आणि कपडे करून आलो. अजूनही मावशी बाथरूममध्येच होत्या. थोड्याच वेळात त्या बाहेर आल्या तेव्हा त्या पूर्ण अंगभर साडीत होत्या आणि एकदम नॉर्मल होत्या. अरे अजून तू गेला नाहीस मावशी. जातोय तुमचीच वाट पाहत होतो. मावशी एक विचारू मी म्हणालो. आता काय राहिले आहे विचार मावशी तुम्ही नवीन पद्धतीच्या निकर का नाही वापरत आणि तुम्ही तुमच्या माझ्यामधले जंगल साफ का नाही करीत? मी विचारले. मावशी पुन्हा लाजल्या. तुला रे काय करायचे आहे त्याच्याशी? तुला हवे ते मिळाले नाही ती मावशी. आता निकिता येण्याची वेळ झाली आहे, तू जा पाहू घरी. त्या पुन्हा म्हणाल्या. मग मात्र मी काही न बोलता घरी गेलो. घरी जाता जाता मी काय काय केले तेच विचार चालू होते डोक्यात आणि डोळ्यासमोर मावशींची कमनी काया होती. त्यानंतर मला काही कारणास्तव मला 4 ते 5 दिवस निल्याच्या घरी नाही जाता आले. मावशींशी रद्द झाल्याचा प्रसंग सारखा डोळ्यासमोर यायचा. सारखे वाटायचे पुन्हा जावे आणि त्यांच्या रसरशीत देहाचा उपभोग घ्यावा. पण मनावर नियंत्रण ठेवावे लागले कारण कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स चालू होते आणि ते पास होण्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. रोज रात्री झोपताना मात्र मी मावशींना आठवून हातगाडी चालवायचो आणि मगच झोपायचो. असाच घरात अभ्यास करत बसलो होतो एक दिवस तेव्हाच बाहेर स्कूटी थांबल्याचा आवाज आला पाहतो तर निकी आलेली. मी थोडसा विचारात पडलो. ही कशाला आली आज मी मनात म्हणालो. विलास, काय रे 2 ते 3 दिवस आला नाहीस घरी? आजारी आहेस की काय? की आई काही बोलली? निकी घरात शिरता शिरता म्हणाली. मी तिचे खालपासून वरपर्यंत निरीक्षण करीत म्हणालो, नाही इरा, वेळच नाही मिळाला 4 ते 5 दिवसात. कॉलेज मस्टो प्रॅक्टिकल्स चालू आहेत. उद्या परवा येणार होतोच. आणि मावशी कशाबद्दल काय बोलणार होत्या? मी विचारले. पिवळ्या दाच्या सलवार कमीजमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. जरा टाईटच होता तिचा ड्रेस. अंग उठून दिसत होते. आई विचारत होती मला परवा, विलास हल्ली रोजच कसा यायला लागला? पूर्वी तर अगदी कधीतरी यायचा. काय बोलता तुम्ही तास? तू त्याला कसल्या डिफिकल्टीज विचारतेस? तू माझ्याशी कसा वागतोस असे काही बाही विचारत होती आई. मला. मग तू काय म्हणालीस? मी विचारले. मी म्हणाले, काही नाही ग. असेच अभ्यासाविषयी बोलतो आहे, निकिता म्हणाली. माझ्या लक्षात आले की मावशींचे माझ्याकडे लक्ष आहे. बहुतेक त्यांना समजले असावे की मी निकिताशी जरा जास्तच जवळीक करतो आहे. आणि मी पाहत होतो मला पाहून निकिता किती खुश झाली आहे. एकूणच जशी ती मला आवडू लागली होती, तसाच मीही तिला आवडू लागल्याचे दिसत होते. नंतर बराच वेळ आई बोलत बसलो. त्या दिवसानंतर मी जवळजवळ 15 दिवसांनी मावशींकडे गेलो अर्थातच निकी घरी नसण्याची वेळ साधूनच. दुपारची वेळ होती. मी धडधडत्या मनाने बेल वाजविली आणि काही क्षणांतर मावशींनी दरवाजा उघडला. मला समोर पाहून त्यांनी मान खाली घातली. या, बरेच दिवसांनी आलास. कुठे होतास इतके दिवस? अजिबात फिरकला नाहीस. शेवटी काहीतरी बोलायचे म्हणून मावशी म्हणाल्या. मी निमूटपणे न येण्याचे कारण सांगितले. घरात जाऊन बसलो दोघेही, पण त्याही काही बोलत नव्हत्या आणि त्यामुळे मलाही काही बोलता येत नव्हते. काही वेळ असेच निशब्द बसलो होतो. शेवटी मीच म्हणालो, मावशी, त्या दिवशी जे झाले त्याबद्दल मला माफ करा. भावनेच्या भरात मी नको ते केले तुमच्याशी. खरं म्हणजे मला स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवे होते, पण नाही जमले. पुन्हा असले काही माझ्या हातून घडणार नाही. आणि त्यासाठी मी आज आलोय हा शेवटचाच. पुन्हा मी इकडे येणार नाही. कारण इथे आलो की तुम्हाला आणि मलाही तो प्रसंग आठवणार. आणि त्यामुळे भलतेच काहीतरी घडावे असे मला वाटत नाही. मी पुढे म्हणालो. पुन्हा काही वेळ शब्द शांतता. त्या काहीच बोलत नाहीत असे पाहून मी उठलो आणि पुन्हा माफी मागून वळलो. तेव्हाच इतका वेळ गप्प बसलेल्या मावशी म्हणाल्या, थांब. मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे. मी पुन्हा बसलो. मनात विचार चालू आता काय महत्वाचे बोलायचे आहे? हे बघ विलास, खरे तर त्या दिवशी जे काही घडले ते चूकच होते पण मी खूप विचार केलाय गेले काही दिवस आणि मला जाणवले की आपल्या दोघांनाही त्यामुळे सुख मिळाले आहे. मला काही वेळ धक्का बसला होता पण नंतर मीही तुझ्या प्रणयक्रीडेच्या कसबामुळे उत्तेजित होऊन तुला विरोध केला नाही. मावशीय काही क्षण पायाचा अंगठ्याने जमीन खुरडत गप्प राहिल्या.